नमस्कार अंगणवाडी सेविका ताईंनो, आज आपल्याला अंगणवाडी सुपरवायझर भरतीच्या बाबतीत त्या ठिकाणी माहिती बघायची आहे. यामध्ये आपल्याला अभ्यासक्रम काय आहे, पेपर पॅटर्न कसा आहे, त्याची पात्रता काय आहे, त्याचबरोबर फॉर्म कधी सुटणार आहेत, या सर्वांविषयी माहिती आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी बघायची आहे. पुन्हा एकदा सर्वांना मी नमस्कार करतो आणि आपल्या सर्वांचं डबल अकॅडमी पुणेमध्ये मी गणेश पवार आपल्या सर्वांचं त्या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. संपूर्ण माहितीसाठी हा व्हिडिओ आपणास शेवटपर्यंत हा व्हिडिओ त्या ठिकाणी बघायचा आहे. तर चला, त्यातलं पहिलं लक्षात घ्या, आपल्या डबल अकॅडमी मध्ये मान्सून ऑफर त्या ठिकाणी चालू आहे. 1100 रुपयामध्ये तुम्ही कोणतीही बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपात त्या ठिकाणी बघू शकता. अंगणवाडी सुपरवायझर, एनएम, जेएनएफ, स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंट, औषध निर्माता बॅच, जलसंपदा बॅच, नगर परिषद बॅच, एफडीए बॅच, आदिवासी भरती बॅच, आरोग्य सेवक बॅच, आरोग्य सेविका बॅच, तलाठी भरती बॅच, स्वच्छता निरीक्षक, एमपीडब्ल्यू बॅच, पशुसंवर्धन भरती, महिला बाल विकास भरती, टीटीटी बॅच, एलएसओ बॅच, या सर्व बॅचेस उपलब्ध आहेत. स्वप्न तुमचे साथ आमची. प्ले स्टोअरला डबल अकॅडमी पुणे हे डाउनलोड करा ऍप, त्यामध्ये सर्व बॅचेस तुम्हाला पाहायला मिळतील. तरी काही शंका कुशंका असेल तर 801045 801045 7760 या नंबरला तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या ज्या काही शंका कुशंका असतील तर त्याची तुम्ही त्या ठिकाणी विचारू शकता. ठीक आहे, तर आजच प्रवेश घ्या, यशाची खात्री नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी दिली जाईल. चला, आता अंगणवाडी ज्या सेविका आहेत लक्षात घ्या, त्यांच्यासाठी बघा हा अभ्यासक्रम आपल्याला इथे लक्षात घ्यायचा आहे. इंग्रजी विषयाचा अभ्यासक्रम बघा, पात्रता पदवी, भाषा असेल इंग्रजी, प्रश्न संख्या 10, गुण आहेत 20. मराठी बघा, मराठी हा विषय आहे, मराठी व्याकरण, त्याच्या पदवी लेवलचा तो व्याकरण विषय विचारला जाईल. मराठी भाषेमध्ये ते प्रश्न असतात. एकूण प्रश्न संख्या 10, गुण किती असतील 20 गुण, म्हणजे एका प्रश्नाला 20 गुण टोटल. लक्षात घ्या, तुम्हाला ना बघा 100 प्रश्न 200 गुण त्या ठिकाणी असतात. ठीक आहे, 200 गुण त्या ठिकाणी तुम्हाला असणार आहेत, 200 गुण. ठीक आहे, 200 गुणाची तुमची परीक्षा असणार आहे 100 प्रश्नांसाठी. पुढे बघा, सामान्य ज्ञान म्हणजेच जीएस, भूगोल, इतिहास, राज्यशास्त्र, पंचायत राज, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी, हे सर्व विषय तुम्हाला या सामान्य ज्ञानच्या अंतर्गत तुम्हाला करायचे असतात. तर याचं पण बघा लेवल आहे पदवी, मराठी भाषेमध्ये ते प्रश्न असतात. प्रश्न संख्या आहे 20, एकूण गुण आहेत 40. त्यानंतर एकात्मिक बाल विकास सेवा योजना म्हणजेच आयसीडीएस आणि त्याचे कायदे, तर हे सगळे कायदे बघा पदवी लेवल आहे, मराठीमध्ये ते प्रश्न असतात आणि 20 प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी आहेत 40 मार्कासाठी. त्याच्यानंतर पोषण अभियान, पोषण अभियानामध्ये वेगळ्या प्रकारचे आकडेवारी असतील पोषण विषय, त्यानंतर वेगळ्या प्रकारच्या पोषण कमी करणं, पोषण जास्तीत जास्त वाढवण्यासाठी आणि कुपोषण कमी करण्यासाठीच्या गव्हर्नमेंटने काढलेल्या योजना यामध्ये तुम्हाला विचारल्या जातात. तर या विचारल्या जाणाऱ्या योजना बघा पदवी लेवल आहे, मराठीमध्ये प्रश्न विचारतात. प्रश्न बघा 10, त्यामध्ये तुम्हाला 20 गुण त्या ठिकाणी पडत असतात किंवा मिळत असतात. ठीक आहे, गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी अंकगणित हे यामध्ये तुम्हाला पदवी लेवल आहे. लक्षात घ्या, मराठीमध्ये प्रश्न असतील 20 प्रश्न असतील दोघांचे म्हणून 40 मार्काला. संगणक ज्ञान, संगणकामध्ये इनपुट आउटपुट, त्याच्यानंतर तुम्हाला प्रिंटर काय काम करतं, त्यानंतर माऊस काय काम करतं, असे बेसिक लेवलचे प्रश्न तुम्हाला या संगणक ज्ञानामध्ये त्या ठिकाणी विचारले जातात. तर ते बघा ज्ञान तुम्हाला संगणक ज्ञान हे पदवी लेवलचं विचारलं जातं. क्वेश्चन हे मराठीमध्ये असतात, 10 प्रश्न येतात 20 मार्काला. अशा प्रकारे बघा प्रश्नांची संख्या असते 100, एकूण गुण असतात 200. याचा अर्थ एक प्रश्न 2 गुणांना त्या ठिकाणी तुम्हाला विचारलं जातं. परीक्षेची वेळ लक्षात घ्या, 1.5 तास असते साधारणतः, पण जो दिव्यांग उमेदवार आहे तर त्याला 2 तासाचा वेळ त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. म्हणजे दिव्यांग व्यक्तीला अर्धा तास हा एक्स्ट्रा वेळ त्या ठिकाणी देण्यात येतो. त्याचबरोबर तुम्हाला हे जे काही परीक्षेचे स्वरूप लक्षात घ्या, परीक्षेचं स्वरूप कसं बघा, वस्तुनिष्ठ आणि बहुपर्यायी प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी विचारले जातात. म्हणजे वरती प्रश्न असतो आणि खाली 4 पर्याय असतात. 4 पर्यायापैकी योग्य उत्तर असणारा पर्याय तुम्हाला त्या ठिकाणी निवडायचा असतो. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? ठीक आहे, यस. तर अशा प्रकारे बघा हा तुमचा पॅटर्न स्वरूप त्या ठिकाणी मी सांगितलेलं आहे. आणि लवकरच बघा महिला व बाल विकास विभागाच्या अंतर्गत खूप साऱ्या हालचाली चालू आहेत. लवकरच याचे फॉर्म त्या ठिकाणी सुटणं अपेक्षित आहे. पण तुम्ही सर्वांनी बघा या वेटेज नुसार विषयांचा तुम्ही अभ्यास त्या ठिकाणी सुरू करायला पाहिजे. चला,
डबल अकॅडमी मध्ये बघा पुन्हा एकदा लक्षात घ्या, मान्सून ऑफर चालू आहे. तुम्ही कोणतीही बॅच त्या ठिकाणी 1100 रुपयाला घेऊ शकता. 1 वर्ष व्हॅलिडिटी त्या ठिकाणी असेल आणि दररोज आपले 6 ते 7 लेक्चर त्या ठिकाणी होत असतात. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो लवकरात लवकर प्रवेश आपला निश्चित करून घ्या. चला, थँक्यू सर्वांना. परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक.